हरि स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि योऽन्त प्रविश्य मम वाचं मां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यशास्त्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गंगा मैया के पावन तट पर आनंद गंग परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन, गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्यामसुंदराच्या परम पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितली आणि अनेक अज्ञानी जीवांना या कथेनं समाधान प्राप्त करून दिलं। तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून या श्री क्षेत्र अलंकापुरामध्ये म्हणजे आळंदीमध्ये उपस्थित आहे। आज कथेचा पहिला दिवस आणि दुसरं सत्र आहे। सकाळच्या सत्रामध्ये आपण कथेची प्रस्तावना करत आहोत। कथा सुरू होण्याच्या आधी थोडीशी प्रस्तावना करणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यापेक्षा कथेचा महिमा श्रवण करणं जास्त महत्त्वाचं आहे। पण कथेचं महात्म्य आपण श्रवण करतो आहोत। 3ला आपण कथा सुरू करणार होतो, थोडासा उशीर झाला आणि त्यात आणखी हा कार्यक्रम आपण आता आयोजित केला। हा कार्यक्रम म्हणजे माझ्या जीवनामध्ये असणारी कृतज्ञता आहे। ज्या मायबापांनी मला संस्कार दिले आणि त्यांच्या संस्कारामुळे मी तुमच्या समोर भगवंताची कथा सांगतो आहे, त्यांच्या ऋणातून उतराई होणं माझं कर्तव्य आहे। म्हणून मी त्या कर्तव्यातून उतराई होण्याच्या निमित्तानं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून हा छोटासा 5-10 मिनिटाचा कार्यक्रम योजून घेतला आणि मातृपितृ पूजन केलं। त्यातला अजून एक हेतू सांगतो। माझेच मायबाप मला सांभाळतात आणि त्यांनी संस्कार दिले असं नाही। आपण या मंडपात येऊन बसलो याचा अर्थ आपल्याही मायबापाने आपल्यावर संस्कार केले। माझंच एकट्याचं मायबापाच्या ऋणातून उतराई व्हावं असं कर्तव्य आहे असं नाही, तर आपल्या सगळ्यांचंच ते कर्तव्य आहे। म्हणून हे पाहून जर एखाद्याच्या मनामध्ये भावना निर्माण झाली की आपणही आपल्या आई-वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरिता काहीतरी उपक्रम करावा आणि त्यानं जर हे पाहून एखादा उपक्रम संपन्न केला तर केवढी आनंदाची गोष्ट आहे। म्हणून हे सर्वांच्या समोर सांगावं या उद्देशानंच हा कार्यक्रम आयोजित केला असो। सकाळच्या सत्रात आपण पाहिलं, श्रीमद भागवत कथा ही आयोजनानं पुण्य प्राप्त करून देते। ही कथा श्रवणानं पाप घालवते। ही कथा मननानं आत्मबोध प्राप्त करून देते आणि कथा निधिध्यासनानं भगवंताचा सगुण साक्षात्कार प्राप्त करून देते। म्हणून जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काय असेल पुरुषार्थ तर भगवंताचा सगुण साक्षात्कार प्राप्त करून घेणे। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली आहे। एका विठ्ठलाला पाहण्यातच जन्माची सफलता आहे।
दुसरं काहीच करण्यात सफलता नाही. तत्वदृष्टीने जर पाहायचं ठरलं तर विठ्ठलाची एक देखल या द्वैतात्मक असणाऱ्या जगतामध्ये, या नामरूपात्मक असणाऱ्या वैचित्र्याने नटलेल्या जगतामध्ये जरी भिन्नत्व प्रतीतील येत असलं तरी सुद्धा एक परमात्मा सर्व ठिकाणी व्यापक आहे असं पाहणं, याचं नाव आहे विठ्ठलाची एक देखल. अशा दृष्टीने भगवंताला एक रूपानं सर्वत्र पाहता येईल. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारित. म्हणून ज्ञान आपण ज्याला म्हणतो त्याच्या किचकट व्याख्या जर पाहायच्या ठरल्या तर त्या सामान्य माणसाच्या बुद्धीला झेपत नाही. अबाधित अर्थाला जे विषय करते त्याचं नाव आहे ज्ञान. या जगतामध्ये अबाधित काय आहे? एक परमतत्व, परमात्मा तत्व, ते सत्य आहे ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही. त्रिकाल अबाधितत्वम सत्यत्वम, तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही ते सत्य आहे, ते परमतत्व आहे. त्या परमतत्वाला जाणणं हे खऱ्या अर्थानं ज्ञान आहे. पण सामान्य माणसाला या किचकट प्रक्रिया कळायच्या नाहीत, सोपं सांगितलं पाहिजे. मग ढोबळ मानानं ज्ञानाची व्याख्या जर करायची ठरली तर सगळ्यांमध्ये एकालाच पाहणं याचं नाव आहे ज्ञान, आणि एकामध्येच सर्वांना पाहणं याचं नाव आहे ज्ञान. एक परमात्मा आहे, त्याच्यातच सगळं गच्च भरलेलं आहे हे ज्याला कळालं त्याचं नाव आहे ज्ञान. आणि या सर्वांमध्ये एक परमात्माचा अनुगत आहे, व्याप्त आहे हे कळणं याचं नाव आहे ज्ञान. एवढं जरी भोळ्या बाबड्या माणसाला कळालं तरी तो ज्ञानी झाला, बस. ज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून विठ्ठलची एक देखल एक रूपानं सर्वत्र विठ्ठलालाच पाहणं हे जीवनाचं साफल्य आहे. पण एवढाच अर्थ तुकोबारांच्या अंतःकरणात असेल असं मला वाटत नाही. जर असता तर त्यांच्या मुखातले शब्द असे निघाले नसते, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. ब्रह्मज्ञान शब्दाचा अर्थ काय होतो? ब्रह्म शब्द कळाला म्हणजे त्याचं ज्ञान कळेल. व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर व्रीही नावाच्या धातूपासून ब्रह्म हा शब्द तयार झाला. व्रीही व्यापकत्वे, जे व्यापक आहे त्याचं नाव आहे ब्रह्म, त्याला ब्रह्म म्हणतात. आणि त्या ब्रह्मस्वरूपाला जाणणं त्याचं ज्ञान होणं याला ब्रह्मज्ञान म्हणतात. स्वतःच्या व्यापक स्वरूपाला जाणणं याचं नाव आहे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं इथपर्यंत ठीक आहे. तुकोबारांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं सुद्धा, पण त्या ब्रह्मज्ञानापर्यंतच तुकोबारांना थांबावंसं वाटलं नाही. मग त्याच्या पुढे जाऊन म्हणतात नको ब्रह्मज्ञान, नको शब्द वापरा. म्हणतात तुकोबारांच्या समोर भगवानच हट्ट करू लागला, तुकोबा काहीतरी मागाच माझ्याकडे. आता मागायला सुरुवात केली, काय मागावं? मागणीचा अभंग मग तुकोबारांच्या मुखातून बाहेर पडला आणि पहिला शब्द बाहेर आला नको. मागायचा पहिला शब्द आहे नको. नको ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानच दावडलं, आत्मस्थिती भाव. मग काय पाहिजे? मी भक्त तू देव आहेस करे. मी भक्त असावं, तू माझा देव असावास, आणि तू माझ्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष सगुण साकार होऊन उभा राहास. मग दावी रूप माझं गोपिका रमणा, ठेवीन चरणावरी माता. हे गोपिकांबरोबर रमण करणाऱ्या भगवंता, मला तुझं रूप दाखव. मग मी काय करीन? ठेवीन चरणावरी माता, तुझ्या चरणांवर माथा ठेवीन असं मला वाटतं. म्हणून तुझं सगुण साकार असणारं रूप मला पाहायचंय. ते पाहिल्यानंच माझ्या जीवनाची सफलता मला वाटते. म्हणून विठ्ठलाची एक देखल असं लावायचं. तुकोबारांना विठ्ठल त्या ठिकाणी पाहायचंय, पण कणाकणात व्याप्त असणारा विठ्ठल त्यांना माहितीच आहे. हे त्याचं वर्णन करत नसून त्या सगुण साकार विठ्ठलाला डोळे भरून पाहायचंय. म्हणून जीवनाचं खरं साफल्य जर कशात असेल तर विठ्ठलाची एक देखल. मग या कथेच्या माध्यमातून काय होईल? तुम्हाला वाटलं असेल आता हा प्रवचन करायला लागला. नाही, अजिबात बाजूला जात नाही, कथेला सोडून जाणारच नाही. तुम्ही ऐका. ही कथा निधिध्यासनानं भगवंताचं सगुण दर्शन प्राप्त करून देते हे आपण पाहिलं. पण कथा श्रवण करणं फार महत्वाचं आहे, त्याचं मनन करणं फार महत्वाचं आहे, आणि या कथेचं निधिध्यासन करणं ते अतिशय महत्वाचं आहे. अशी असणारी ही कथा, तिला श्रीमद भागवत कथा असं म्हणतात. हा जो श्रीमद शब्द आहे ना, सगळ्या ग्रंथांच्या समोर लावला जात नाही. हर ठराविक ग्रंथांच्या समोर हा श्रीमद शब्द लावला जातो. श्रीमद शब्दाचा अर्थ होतो स्वतः वर्णन करून सांगितलेलं. दोन ग्रंथ विशेष आहेत, श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत कथा. दोन्ही ग्रंथांच्या समोर श्रीमद शब्द लावला.
अजून एक ग्रंथ आहे श्रीमद देवी भागवत कथा. भगवतीनं अर्ध्या श्लोकामध्ये जे ज्ञान वर्णन करून सांगितले ती देवी भागवत कथा. ती भगवतीनं स्वतः सांगितली म्हणून श्रीमद शब्द आला. तसं गीतेच्या समोर सुद्धा श्रीमद हा शब्द आला. समुखे आपण सांगे तो श्री विष्णू आणि श्री गीता हा कृष्ण अर्जुनाची. समुखे आपण स्वतः भगवान सांगतोय म्हणून श्रीमद. गीतेला श्रीमद भगवद्गीता का म्हणतात हे त्याचं कारण आहे. श्रीमद भगवद्गीता. तसं भागवतालाही श्रीमद म्हणतात. का बरं? त्याचं कारण हे भागवत भगवंतानं स्वतः सांगितले म्हणून. भगवान स्वतःच याचा वक्ता आहे. भागवत म्हणण्याचं तात्पर्यच तेवढं आहे महाराज. भागवत का म्हणतात? भगवता प्रोक्तम भागवतम. भगवंतानंच सांगितलेलं आहे म्हणून याला म्हणायचं भागवत. जे भगवंतानं सांगितलंय म्हणून भागवत. भगवान स्वतःच याला सांगणार आहे. कसं सांगितलं देवानं? ब्रह्मदेवाला तत्वज्ञान सांगण्याकरिता भगवान प्रगट झाले. खर तर आधी तप शब्द ब्रह्मदेवाच्या कानावर पडले. ब्रह्मदेवानं 100 वर्षाची तपश्चर्या केली. तपश्चर्याचा परिणाम परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला आणि प्रगट होऊन ब्रह्मदेवाला सांगू लागला, तुम्ही आता सृष्टीचं सृजन करा. मग ब्रह्मदेव म्हणले, देवा सृजनामध्ये मोह निर्माण होईल, मग आता मी काय करू? आणि सृष्टी निर्माण करण्याचं ज्ञानही मला नाही, मला काहीतरी तुम्ही उपदेश करा. मग भगवंतानं उपदेश केला ब्रह्मदेवाला. यावानहं यथा भावो यद्रूप गुण कर्मणा तथैव तत्वविज्ञानम अस्तु ते मद अनुग्रहात. माझ्या अनुग्रहानं तुला ते ज्ञान प्राप्त होईल. ज्ञानम परम गुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगंच गृहाणगदितम मया. जे गुह्य असणारं ज्ञान आहे ते माझ्या कृपेने तुला प्राप्त होईल. विज्ञानासहित. तुम्ही ऐकतात ना सर्व. ज्ञान प्राप्त होणं वेगळं आणि विज्ञान होणं वेगळं. विज्ञान शब्दाचा अर्थ होतो अनुभव. विज्ञान शब्दाचा अर्थ होतो अनुभव. मी ब्रह्म आहे हे शब्दाने कळणं वेगळं आणि स्वतःच्या ब्रह्मस्वरूपतेचा अनुभव प्राप्त होणं वेगळं. एरवी श्रीगुरूंनी उपदेश केला की मग मात्र जपच सुरू होतो. तया सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्मांच्या आहुती असं सांगितलं जातं ना. त्याला उपदेश केला जातो ते ब्रह्म तू आहेस. आणि मग हा सुद्धा जप करतो, अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी. अरे ही काही मानायची गोष्ट आहे? ही काही जप करायची गोष्ट आहे? ही मानायची गोष्ट आहे. लोक मानत नाहीत, मानतात. म्हणून म्हणणं वेगळं आणि मानणं वेगळं. म्हणणारी माणसं जपच करतायत फक्त. श्वासातून त्यांनी महाराज जपतायत आणि स्वतःला पुन्हा विशेष समजतायत की आम्ही काहीतरी विशेष करतो. म्हणतोयस फक्त म्हणतोयस मी ब्रह्म आहे म्हणून. तू मानत नाहीस, तुला त्याचा अनुभव नाही. म्हणून ज्ञान वेगळं आणि विज्ञान वेगळं. विज्ञान म्हणजे अनुभव. जो खरोखर अनुभव संपन्न झालेला आहे, ब्रह्मज्ञान संपन्न झालेला आहे, त्याची स्थितीच काही वेगळी आहे. तो गोबारा स्पष्ट रूपानं वर्णन करून सांगतात. ते म्हणतात, नगरी रे संग राहे रे निश्चळ लागो निमळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. खरे शब्द वापर. ज्या अर्थी तुकोबाराने खरे शब्द वापरला त्या अर्थी कुठेतरी खोटं सुद्धा असलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. कुठेतरी खोटं ब्रह्मज्ञान सुद्धा असलं पाहिजे. खोटं म्हणजे काय? फक्त तोंडापुरतं ब्रह्मज्ञान जे आम्ही तुमच्या समोर सांगतो. इथं बसून फार अवसान येतं माझं. इथं बसून फार कौतुकानं बोलावं असं वाटतं. सगळ्या लोकांवर छाप करून घेतो आम्ही. ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारतो इथं बसून. हे खरं ब्रह्मज्ञान नाही. हे फक्त शाब्दिक ज्ञान आहे. हे फक्त शब्द ज्ञान आहे. आणि या शब्द ज्ञानानंच नाश केला तुकोबारा म्हणतात. नाश केला शब्द ज्ञाने अर्थ लोपली पुराणे. या पुराणांमध्ये असणारा खरा अर्थ लोपला. आणि कशामुळं? नाश केला शब्द ज्ञाने. शब्द ज्ञानानं नाश केला. का बरं शब्दज्ञानी लोक जास्त झाले? विषय लोभी म्हणे साधने हे बुडवे. विषयाचा लोभ अंतकरणात निर्माण झाला म्हणून साधनं बुडाली. मग खरं ब्रह्मज्ञान जर काय असेल तर इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचुनी बडबडते. म्हणून अनुभव जर काय असेल ज्ञानाचा, ज्याला इंद्रिय आवरता आली तो खरा ब्रह्मज्ञानी. ज्याच्या वासनेचा पूर्णपणे क्षय झालेला आहे तो खरा ब्रह्मज्ञानी. ज्याच्या मनामध्ये कोणत्याच प्रकारचा संकल्प निर्माण होत नाही तो खरा ब्रह्मज्ञानी. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान.
अनुभवा वाचून बडबडते, अनुभवा वाचून बडबडच आहे महाराज. म्हणून अनुभवापर्यंत गेलं पाहिजे. महत्वाची गोष्ट तर अनुभवच आहे. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा. कोणत्याच प्रकारची जाणीव शिल्लक न राहणं, फक्त आनंदच शिल्लक राहणं, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, खरं ब्रह्मज्ञान आहे. म्हणून भगवान ब्रह्मदेवाला सांगू लागले, ब्रह्मदेवा मी तुला ज्ञान सांगतो, पण विज्ञानासहित ज्ञानम परम गुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगांची गृहाण गदितम मया. विज्ञानासहित ज्ञान सांगतो, अनुभव तुला प्राप्त करून देतो. म्हणून श्री गुरूंच्या माध्यमातून सोहम बोध प्राप्त करून घ्यावा इथपर्यंत ठीक आहे, पण फक्त शब्दांपुरतं मर्यादित राहू नये. मौली म्हणतात सोहम तेही आस्तवने, त्याचा सुद्धा आस्त व्हावा आणि फक्त बोध शिल्लक राहावा. मग तिथे शब्द नाहीत, तिथे फक्त अनुभवच आहे. या अनुभवापर्यंत गेलं पाहिजे आणि ते गुरुकृपेशिवाय शक्य नाही. ते श्री गुरूंची कृपा होईल, त्यांचा वरदहस्त मस्तकावर पडेल, ते दिव्य कृपा करतील. त्यांच्या कृपेनं हे सगळं साध्य होऊ शकते. त्यांच्या कृपेनं काय होत नाही महाराज. त्यांनी फक्त डोळ्यानं पाहिलं तरी जीव असला तरी शिवाच्या योग्यतेचा होतो. हा दिठवा जयावरी झळके का पद्म करू माथा पारुखे, तो जीवाची म्हणजे जीवच आहे अजून परी तुके महेशेसी. त्याची तुलना भगवान शंकराबरोबर होती. एवढं सामर्थ्य श्री गुरूंच्या दृष्टीतच आहे, फक्त पाहण्यात आहे. हे असो हा दिठवा जयावरी झळके. फक्त दृष्टी पडल्याने हे सामर्थ्य प्राप्त होतं. तर कृपा केल्यावर काय होईल हे विसरून जाणंच महत्वाचं आहे. ते खरं अनुभवाचं ज्ञान आहे. म्हणून अनुभव महत्वाचा. ब्रह्मदेवाला भगवंतानं तो बोध प्राप्त करून दिला. 4 श्लोक सांगितले. त्या 4 श्लोकाचं पुढे त्यांनी चतुश्लोकी भागवत तयार झालं. चतुश्लोकी भागवत, चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला भगवंतानं स्वतः ब्रह्मदेवाने. म्हणून खरं भागवत 4 श्लोकांमध्येच आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सत्सत्परम पश्चादहं यदत्यच्च योशिष्येतसोऽस्म्यहं ऋतेर्थं यत् प्रतीयत न प्रतीयत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. 4 श्लोकांमध्ये तत्वज्ञान सांगितलं. एका श्लोकामध्ये परमात्मा तत्व सांगितलं, दुसऱ्या श्लोकामध्ये माया तत्व सांगितलं, तिसऱ्या श्लोकामध्ये जगत तत्व सांगितलं आणि चौथ्या श्लोकामध्ये आत्मतत्व सांगितलं. 4 श्लोकांमध्ये भगवंतानं ब्रह्मदेवाला तत्वज्ञान सांगितलं. त्याचं नाव आहे चतुश्लोकी भागवत. खरं भागवत 4 श्लोकांचं आहे. पण याला भागवत का म्हणतात? भगवंतानं सांगितले 4 श्लोकात स्वतः. भगवता प्रोक्तम भागवतम, भगवंतानं स्वतः सांगितलं म्हणून भागवत. हे त्याचं कारण आहे महाराज. नाही तर आपण फक्त म्हणतो भागवत. आता इथून गेल्यावर लोक तुम्हाला विचारतील घरी कुठे गेले होते, भागवत कथा ऐकायला गेलो होतो. मग त्याने जर विचारलं काय असतं भागवत, सांगायला नको तुम्ही. म्हणून तुम्हाला कळायला पाहिजे भागवत कशाला म्हणतात. हे आहे भागवत. भगवंतानं सांगितलं म्हणून त्याला भागवत म्हणतात. अजून एक कारण सांगतो भागवत म्हणण्याचं. भगवंताची भक्ती करणारे जे भक्त आहेत ना, त्या सगळ्या भक्तांना सुद्धा एक नाव आहे महाराज, भागवत भक्त. भागवत भक्त भगवंताचे भक्त आहेत म्हणून भागवत भक्त. जगद्गुरु तुकोबराय एका ठिकाणी वर्णन करून सांगतात त्या भक्तांना
ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. भागवत भक्तांचं वर्णन चालू आहे. त्यांचं वर्णन सुरू असल्यावर त्यांनी यायलाच पाहिजे नाही. म्हणून आज ज्यांची कीर्तन सेवा आपण रात्री श्रवण करणार आहोत ते परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरणदास बाबा इथे आलेले आहेत. त्यांच्याबरोबर ज्यांना आपण 25 तारखेला आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य वारकरी भूषण पुरस्कार देणार आहोत ते परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय पूर्वरे नारायण बाबा या ठिकाणी आलेले आहेत. भागवत भक्त आहेत, भगवंताचं चिंतन करतायत. त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आपण हा भक्तीचा आनंद घेतो आहोत. त्यांचं अंतःकरणापासून स्वागत करूया. ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. भागवत भक्त असा शब्द आला. भगवंताचं चिंतन करणारे जे भक्त त्यांना म्हणायचं भागवत भक्त. म्हणून ज्याच्यामध्ये भागवत भक्तांची कथा गच्च भरलेली आहे त्याचं नाव आहे भागवत. म्हणून पहिलं कारण पाहिलं आपण भगवता प्रोक्तम भागवतम, भगवंतानं सांगितलं म्हणून भागवत म्हणायचं. दुसरं कारण भागवत म्हणण्याचं भागवता एशाम भागवत, भागवत भक्तांची कथा ज्याच्यात वर्णन करून सांगितली ते भागवत आहे म्हणून याला भागवत म्हणतात. 2 कारणं झाली भागवत म्हणण्याची. तिसरं कारण सांगतो भागवत का म्हणतात. ज्या वेळेला भगवान निजधामाला जाण्याकरिता निघाले तेव्हा उद्धवजी भगवंताच्या जवळ होते, मैत्रीजी होते, उद्धवजी होते. भगवंतानं उद्धवाला उपदेश केला. उद्धव गीता बारकाईनं पाहता येते 11व्या स्कंधामध्ये. सगळ्यात आधी भगवंतानं उद्धवाला सांगितलं तोम तू सर्व परित्यज्य स्नेहम स्वजन बंधुषु मयासक्त मनस सम्यक समदृक विचार स्वगाम. गाम म्हणजे पृथ्वी. तोम तू सर्व परित्यज्य, तू सर्वस्वाचा त्याग कर आणि सर्व ठिकाणी मलाच बघत पृथ्वीवर विचरण कर, उद्धवाला सांगितलं. मग उद्धवानं प्रश्न विचारला, देवा कसं पाहायचं मी सगळीकडे, तुलाच कसं पाहायचं, कशा पद्धतीने विचरण करायचं. मग उदाहरण सांगितलं, यदु अवधूत संवाद सांगितला, त्याच्यात दत्तात्रयांच्या 24 गुरूंचं वर्णन करून सांगितलं. आणि हे सगळं सांगितल्यानंतर भगवान आता निजधामाला जाण्याच्या तयारीत आहे. भगवान निजधामाला जात आहेत हे ज्या वेळेला उद्धवजींना कळालं, व्याकुळ झाले, रडू लागले, मला तुमच्या बरोबर यायचं म्हणू लागले. देवाने सांगितलं तुला माझ्यावर येता येत नाही, मग इथेच थांबावं लागेल. माझी गुणांवाद जगाच्या समोर तुला वर्णन करून सांगावे लागतील. भगवंताने चरण पादुका उद्धवाला दिल्या आणि उद्धवजींना जायला सांगितलं. म्हणे पण देवा तू निजधामाला निघून गेल्यानंतर आमच्यासारख्या भक्तांनी काय करावं, कोणाला शरण जा, आमचा सांभाळ कोण करील. मग भगवान प्रसन्न होऊन बोलू लागले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय. प्रसन्न होऊन भगवान बोलू लागले, उद्धवा हे तर माझ्या लक्षातच आलं नाही, मी गेल्यावर माझ्या भक्तांनी कोणाला शरण द्यायचं. मग ऐक, तुला वाटतंय मी जाणार आहे पण खरं सांगू मी जाणारच नाही, मग इथेच राहणार. हो कुठे राहणार देवा सांगा ना. मग देवानं स्वतःच सांगितलं, स्वकीयम यत् भवेत् तेजः तच्च भगवते दधात तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम. अर्णव शब्दाचा अर्थ समुद्र. श्रीमद भागवत रूपी समुद्रामध्ये मी माझं स्वतःचं तेज स्थापित करणार आहे. स्वकीयम यत् भवेत् तेजः तच्च भगवते दधात तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम. या भागवत रूपी समुद्रामध्ये माझं स्वतःचं तेज मी ठेवणार आहे, म्हणजे या भागवतातच मी राहणार आहे. म्हणून भविष्यात मला जर शोधायचं असेल, मी जर हवा असेल तर माझ्या भक्तांनी मला शोधावं. कुठे, अन्यत्र कुठेच नाही, भागवतात शोधावं. मी त्यांना भागवतात सापडेल. म्हणून भागवत म्हणजे सामान्य ग्रंथ नाही, भागवत म्हणजे पोथी नाही, भागवत म्हणजे प्रत्यक्ष भगवान आहे. म्हणून तिसरा मुद्दा आहे भगवत अयम भागवतः, भगवता प्रोक्तम भागवतम, भागवता एशाम भागवतम आणि भगवत अयम भागवत. हे भागवत म्हणजेच भगवान आहे. या भागवतात प्रत्यक्ष भगवान वास्तव्य करतोय. म्हणून भागवत हाच श्रीकृष्ण परमात्मा आहे. आपण आरती म्हणतो ना, त्याच्या स्पष्ट शब्दात वर्णन आहे. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण
करू तुझ भगवंता भागवत भगवान की जय। ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, हा ग्रंथ नाही, हा श्रीकृष्णच आहे, प्रत्यक्ष भगवानच आहे. म्हणून आरती करू तुझ भगवंता, या भागवतालाच भगवंत म्हटलंय, भगवंतच आहे भागवत. याला भागवत का म्हणावं, कारण हा स्वतःच भगवंत आहे म्हणून भागवत. भागवत श्रीमत शब्द तर कळाला आपल्याला, पण भागवत 3 अर्थ पाहिले आपण भागवत म्हणण्याचे, पण प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे महाराज. भागवत, भा म्हणजे काय, भाती सर्वेषु लोकेषु, जो सर्व लोकांना भावतो, जे सर्व लोकांना भावतं महाराज, आबाल वृद्धांना भावतं, जे ज्ञानी पुरुषालाही भावतं कारण त्याच्यात ज्ञान आहे, जे भक्तांनाही भावतं कारण त्याच्यात प्रेम आहे, जे योग्यांनाही भावतं कारण शुकाचार्यासारखे योगी त्याचं वर्णन करून सांगतायत, दिव्यत्व आहे त्याच्यात. भाती सर्वेषु लोकेषु, जे सर्व लोकांना भावतं त्याचं नाव आहे भागवत. भा. नंबर 2 ग, गीयते नारदादिती, गीयते ज्याचं गायन करतात कोण, नारदादिती, नारदांसारखे श्रेष्ठ महापुरुष, नारदांसारखे देवर्षी ज्याचं सदैव गायन करतात, सनकादिक संत ज्याचं गायन करतात, शुकाचार्यांसारखे ज्याचं सदैव गायन करतात, असं असणार भागवत आहे. गीयते नारदादिती भाग. व वर्तते सर्व शास्त्रेषु, या भागवताला पाहिल्यानंतर बाकीचे शास्त्र पाहायची गरजच पडत नाही, कारण का याच्यातच सगळे शास्त्र वास्तव्य करतात. वर्तते सर्व शास्त्रेषु, सनकादिक संतांनी वर्णन करून सांगितले, ते म्हणतात सदा सेव्या श्रीमद भागवती कथा, यस्या स्मरण मात्रेन हरिष्टम समाश्रय. सदैव याचं सेवन करा. का बरं, वेद उपनिषदांचं सार असणारी ही कथा आहे. याच्यामध्ये वेदाचं सार लपलेलं आहे, याच्यामध्ये पुराणांचं सार लपलेलं आहे, याच्यामध्ये शास्त्रांचं सार लपलेलं आहे. म्हणून भागवत हे शास्त्र आहे, म्हणून त्यांनी महाराज याला विशेष महत्व आलं. वर्तते सर्व शास्त्रेषु, या भागवतामध्ये सर्व शास्त्र वास्तव्य करतात म्हणून भागवत आहे. आणि भागवत तत्स्मर भगवतम विदुः, त्याचं स्मरण केल्यानं भगवत रूपता प्राप्त करून देतं म्हणून भागवत. एका एका शब्दात एवढा अर्थ आहे महाराज. म्हणून असा जर लांबलचक अर्थ ऐकायचा असला ना तर त्याला 4 महिन्याची कथा पाहिजे, म्हणजे ती रोज कथा ऐकून ऐकून एक शब्दाचा अर्थ ऐकताय. तू म्हणाल तुला आता 7 दिवसाची 2 सत्रातली कथा दिली तरी कमीच वाटते का? कमीच आहे महाराज, फार कमी आहे. आतापर्यंत तुम्ही जेवढी कथा ऐकली ना तुम्हाला वाटतं फार ऐकले. चतुर भाग सुद्धा कथेतला ऐकला नाही आपण आजपर्यंत, आम्ही सुद्धा सांगितला नाही. चतुर भाग सुद्धा सांगितलं नाही. संपूर्ण कथा कधी सांगून व्हायची, तेवढं सोपं नाही ही कथा श्रवण करण्याचं. फार भरभरून शास्त्र भरलेलं आहे, त्याच्यामध्ये वेदाचं सार भरलेलं आहे, या भागवतामध्ये प्रेम भरलेलं आहे, वेदाचं पक्व झालेलं फळ आहे हे भागवत. निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भविभावुका. हे पक्व झालेलं आणि गळालेलं फळ आहे वेदरूपी कल्पवृक्षाचं, असं असणारे भागवत आहे. म्हणून याला भागवत म्हणतात, श्रीमद भागवत कथा. या भागवताचा मूळ प्रवक्ता आदिनारायण, प्रत्यक्ष भगवान हे भागवत सांगतोय. त्यानं सांगितलं ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवानं हेच 4 श्लोकाचं भागवत पुढे जाऊन नारदांना सांगितलं. नारदांनी हेच 4 श्लोक व्यासदेवांना सांगितले. व्यास शब्दाचा अर्थ होतो विस्तार. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी, असं आपण म्हणतो. ज्यांची विशाल बुद्धी आहे, ज्यांना व्यास म्हणण्याचं कारणच हे आहे की जे विस्तार करणारे. नारदांनी 4 श्लोक सांगितले. आपण पुढे कथा श्रवण करणार आहोत, भाग पुढे येणारच आहे. उद्विग्न झालेले, असमाधानी अवस्थेत असणारे व्यासदेवजी महाराज आणि हनवटीला हात लावून बसलेले असताना श्री नारदजी महाराज आले. नारदांनी त्यांनी व्यासांना उपदेश केला. 4 श्लोक त्यांनी सांगितले. त्या 4 श्लोकांचा विस्तार श्री व्यासदेवांनी केला. नारदांनी 4 श्लोक सांगितले, त्याचा विस्तार झाला. 18,000 श्लोक निर्माण झाले. 18,000 एवढा मोठा विस्तार व्यासदेवांनी केला. आणि ही श्रीमद भागवत कथा
हिची रचना करून त्यांनी ती आपल्या मुलाला दिली, श्री शुकदेवांना. आणि शुकाचार्यांनी राजा परीक्षितीवर मरण संकट आलेलं आहे, त्याच्या उद्धाराकरता आणि पांडवांच्या ऋणातून उतराई होण्याकरिता 7 दिवसांमध्ये ही कथा राजा परीक्षितीला सांगितली. ही कथेची शृंखला आहे. ही शृंखला पण ऐकली पाहिजे भागवत ऐकणाऱ्या लोकांनी, महत्वाचीच आहे महाराज. आदी नारायणानं ते प्रगट केलं, ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं, व्यासाने त्याचा विस्तार केला आणि विस्तार करून शुकाचार्यांना ते दिलं आणि शुकाचार्यांनी ते राजा परीक्षितीला सांगितलं आणि 7 दिवसात राजा परीक्षित कृतार्थ झाला. अशी असणारी भागवत कथा. म्हणून ही जी भागवत कथा आहे हिच्यामध्ये 18,000 श्लोक आहेत, हिच्यामध्ये 335 अध्याय आहेत आणि त्याच्यामध्ये 12 स्कंद आहेत. 12 स्कंदांमध्ये 335 अध्याय पाहायला मिळतात. 12 स्कंद आहेत. हे 12 स्कंद अतिशय महत्वाचे आहेत. एका स्कंदामध्ये विशेषत्व आहे, एक स्कंद विशेष गोष्ट सांगणार आहे. यातला पहिला स्कंद जर काय असेल, अधिकार स्कंद. परमार्थ करण्याकरिता अधिकाऱ्याची गरज आहे महाराज, अनाधिकाऱ्याला परमार्थ करता येत नाही. कसाही माणूस रांगडा वागू लागला तर तो परमार्थाचा अधिकारी होऊ शकत नाही. त्याचं जीवन दोरीत असलं पाहिजे, त्याचं जीवन रेघेत असलं पाहिजे, त्याचं जीवन नियमात असलं पाहिजे, तो परमार्थाचा अधिकारी असला पाहिजे. कसा असावा परमार्थाचा अधिकारी हे सांगण्याकरिता पहिला स्कंद, त्याचं नाव आहे अधिकार स्कंद. दुसऱ्या स्कंदामध्ये अधिकारी पुरुषानं काय साधना करावी त्या साधनेचं वर्णन करून सांगितलं, म्हणून त्याला साधना स्कंद म्हणतात. दुसरा स्कंद साधना स्कंद. आणि तिथून पुढे असणारे जे 10 स्कंद आहेत ते प्रत्येक एक विशेषत्व वर्णन करून सांगणार आहे. अत्र सर्ग विसर्गश्च स्थानं पोषण उतया मन्वंतरी ईशानु कथा निरोधो मुक्तिराश्रया. 10 स्कंदांमध्ये 10 विशेष गोष्टी सांगितल्या. सर्ग म्हणजे सृष्टी, विसर्ग म्हणजे सृष्टीचा विस्तार, स्थान, पोषण, उती, मन्वंतरी, ईशानु कथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय या 10 गोष्टी सांगितल्या 10 स्कंदांमध्ये. त्याच्यामध्ये जो 11वा स्कंद आहे ना, हा विशेष आहे महाराज आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेला स्कंद आहे. तो म्हणजे एकनाथी भागवत. आपण ज्याला एकनाथी भागवत म्हणतो, फार प्रसिद्ध आहे ते. इथे नाथांनी भागवताची रचना करायला सुरुवात केली. आपल्या महाराष्ट्राचा आणि काशी क्षेत्राचा फार जवळचा संबंध आहे महाराज. तसा फार काळापासून आपल्या महाराष्ट्रातले लोक काशीला जातात. कान्होराज महाराज दिसत आहेत ना तुम्हाला, कान्होराज पाठक, कान्हो पाठक यांचा महिमा काशीपर्यंत पोहोचला होता. काशीवरून ब्राह्मण त्यांना पाहण्याकरिता आले होते. विशेष आहे. तसा अनेक वेळेला महाराष्ट्राचा महिमा काशीपर्यंत जाऊन पोहोचला. काशी हे अतिशय श्रेष्ठ स्थान आहे आणि तिथून त्यांनी आपल्या महाराष्ट्रीयन संतांना पाहण्याकरिता बरेच लोक आले. नाथांनी भागवताची रचना करायला सुरुवात केली. 11 स्कंद म्हणजे भगवंताचं मस्तक आहे. विशेष आहे, ज्ञान प्रधान असणारा स्कंद आहे 11 स्कंद. आणि त्याच्यावर संस्कृतावरती प्राकृत टीका करायला सुरुवात केली नाथांनी आणि काही ओव्या लिहून झाल्या होत्या आणि एका वारकऱ्यानं ते आपल्या बरोबर लिहून काशीला नेल्या आणि तो वाचू लागला. कोणी कर्मठानं ते पाहिलं आणि त्याने विचार केला, वारे वा, भागवतावर प्राकृतात लिखाण करतोय, काय अधिकार आहे लिखाण करण्याचा. रागावला ना महाराज. नाथांना बोलवा म्हणे काशीपर्यंत. नाथांना काशीत बोलावलं आणि जे भागवत त्यांनी लिहून तयार झालं होतं, काय अधिकार आहे म्हणे तुम्हाला लिहिण्याचा, बुडवून टाका. भगवती गंगेच्या पात्रात भागवत बुडवलं आणि प्रत्यक्ष गंगामाई प्रगट झाली आणि तिनं भागवत सगळ्यांच्या समोर नाथांच्या हातात आणून दिलं. गाथा बुडवल्याची बातमी सर्वांना माहिती आहे. भागवताला सुद्धा एवढ्या परीक्षेतून जावं लागलं. गंगामाईनं त्यांनी मस्तकावर धारण केलं ते भागवत आहे, पण तो फक्त 11वा स्कंद आहे महाराज. त्यालाच लोक भागवत म्हणतात, एकनाथी भागवत. पण तो या श्रीमद भागवतामध्ये असणारा एक भाग आहे. 11वा स्कंद आहे. याच्यात 12 स्कंद आहेत आणि एकनाथी भागवत म्हणजे 11वा स्कंद आहे. हा भाव विशेष जाणण्यासारखाच आहे. बऱ्याच लोकांना तो माहितच नाही. लोक त्यालाच भागवत म्हणतात. ते पूर्ण भागवत नाही, फक्त एक स्कंद आहे, 11वा स्कंद. असा असणार भागवत. हे भागवत म्हणजे भगवंताची मूर्तीच आहे. हे जे 12 स्कंद आपण म्हणतो आहोत ना, हे 12 स्कंद म्हणजे भगवंताचे 12 अवयव आहेत. 12 अवयव आहेत. पहिले 2 स्कंद म्हणजे भगवंताचे 2 चरण आहेत, नंतर भगवंताचे 2 पाय आहेत, मग पोटाचा भाग आहे, छातीचा भाग आहे, हात आहेत, मस्तक आहे, त्याच्यामध्ये
दशम स्कंद म्हणजे भगवंताचं हृदय, 10वा स्कंद म्हणजे भगवंताचं हृदय आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? जरा जास्तच भागवत सांगतोय का मी? गरजेचं आहे म्हणून सांगतोय. हे पण माहित असलं पाहिजे ना महाराज. एवढा बारकावा आहे भागवतात, ऐकण्यासारखंच आहे. दशम स्कंद म्हणजे भगवंताचं हृदय आहे. आणि या दशम स्कंदामध्ये गोपिकांनी गायलेली 5 गीतं म्हणजे भगवंताचे 5 प्राण आहेत. आणि त्या 5 प्राणांमध्ये सुद्धा मुख्य असणारे जे गोपीगीत आहे तो मुख्य प्राण आहे. म्हणून भागवताचा प्राण आहे गोपीगीत, भागवताचं सार आहे गोपीगीत. ज्याला खरंच भगवान हवाय त्यानं गोपीगीत बारकाईनं पाहावं, गोपीगीताला अभ्यासावं, आणि मग त्यांनी खऱ्या अर्थानं भक्ती कशाला म्हणतात हे कळेल, भगवंताची प्राप्ती कशाला म्हणतात हे कळेल. त्या गोपिकांना ब्रह्मज्ञान मिळवायचं शिल्लक राहिलं नव्हतं महाराज. सगळ्या गोपिका ब्रह्मज्ञानीच होत्या. त्यापेक्षा लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केल्या वाचून जपतप, हे सगळ्यांनाच माहिती आहे. जपतप केल्या वाचून ब्रह्मज्ञानी होत्या. आणि ब्रह्मज्ञानी असून भगवंताचं चिंतन करत होते. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर केली जाणारी ज्ञानोत्तर भक्ती आहे. विशेष भक्तीत पदार्पण केलं गोपिकांनी, म्हणून मुख्य प्राण आहे गोपीगीत. पण दशम स्कंद म्हणजे भगवंताचं हृदय, आणि गोपिकांची 5 गीतं म्हणजे पंचप्राण. आणि त्यापेक्षा एकादश स्कंध म्हणजे 11वा स्कंध भगवंताचं मस्तक आहे, जे ज्ञान प्रधान आहे. आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग कोणता? आपली गुडघे. नाही, आता जे दुखत आहेत, जास्त वेळ बसल्यावर गुडघे त्रास देतात ना महाराज, म्हणून त्यावेळेस तेच जास्त महत्वाचे वाटतात. पण सगळ्यात महत्वाचा भाग जर काय असेल तर मस्तक प्रधान आहे. पण मस्तक ही प्रधान आहे, विशेष आहे. तसं श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंद हा भगवंताचं मस्तक म्हणून शोधला जातो, ज्ञान प्रधान आहे. आणि 12वा स्कंद तुम्ही जर श्रीनाथ भगवंताला कधी पाहिलं असेल, श्रीनाथ भगवान आपल्या भारतामध्ये नारायणाचे अनेक ठिकाण आहेत महाराज, भगवंताचे अनेक स्थान आहेत. त्याच्यामध्ये हिमालयात आपण पाहतो बद्रीनाथाच्या रूपाने भगवान बसलेला आहे, बद्रीनारायण, जो ध्यानस्थ आहे, डोळे बंद करून ध्यान मुद्रेत बसलेला आहे, बद्रीनारायण त्याला म्हणायचं. तोच परमात्मा इकडे आपण पूर्वेला पाहिलं तर जगन्नाथाच्या रूपाने विराजमान आहे. तोच गुजरातमध्ये जर पाहिलं तर द्वारिकाधीश झालेला आहे. तोच त्यांनी उत्तर प्रदेशामध्ये वृंदावनात पाहिलं तर बाकेबिहारी आहे, तो मुरलीधर त्यांनी देवडाचरण उभा आहे, बाकेबिहारी. तोच राजस्थान मध्ये सुद्धा उभा आहे. हे स्थान बऱ्याच लोकांना माहित नाही, त्याला नाथद्वारा म्हणतात. आणि तिथे भगवंताचं नाव आहे श्रीनाथ. श्रीनाथ तो परमात्मा आपल्या महाराष्ट्रात उभा आहे विठ्ठलाच्या रूपानं, जो दक्षिण प्रांतात उभा आहे बालाजीच्या रूपानं, बालाजी भगवान उभा आहे ना. एवढ्या ठिकाणी परमात्मा वास्तव्य करतोय. पण या सगळ्या ठिकाणांमध्ये काही विशेषत्व आहे, प्रत्येक ठिकाणी काही विशेषत्व, काही आगळं वेगळंच आहे महाराज. प्रत्येक ठिकाणचा भाव काय वेगळा आहे. बद्रीनारायण डोळे बंद करून ध्यान करतोय, त्याला काय गरज आहे ध्यान करायची? कोणाचं करतो? त्याचं कारण आहे ध्यान करतो. नारायणजी महाराज एकदा गेले, तो ध्यान करत होता, म्हणे बाबा सगळं जग तुझं ध्यान करतो, तू कोणाचं ध्यान करतोस? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला की देव ध्यान करतोय, कोणाचं ध्यान करतो सांगा बरं, काय उत्तर द्याल? सगळ्यांनी छातीला हात लावून एकच उत्तर दिलं पाहिजे, देव माझं ध्यान करतोय. तो तिथे बसून डोळे बंद करून ध्यान करतोय ना, दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाही, माझं ध्यान करतोय, मला सांभाळतोय, माझ्यावर कृपेचा वर्षाव करतोय, मला सांभाळण्याकरिता डोळे लावून माझ्याकडे लक्ष देऊ नये. घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी. जशी आकाशात फिरणारी घार पिलाजवळच लक्ष देऊन राहते, तसा माझा नारायण ताडणे हिमालयात बसलेला आहे. गोष्ट खरी आहे, पण लक्ष मात्र सगळं माझ्याकडेच लागते. ही माझी भावना आहे. ज्यानं त्यानं आपापली भावना तपासून पहा, गरज आहे या भावनेवर येण्याची. जर आपण खरोखर या भावनेवर राहिलो मग काहीच कमी पडणार नाही, सगळं भरभरून प्राप्त होईल. तो देईल सगळं. तो माझं ध्यान करतोय, ध्यान करतोय. तोच त्यांनी बाकेबिहारी रूपाने उभा आहे वृंदावनामध्ये. तो सर्वांना आकृष्ट करून घेणार आहे. कृष्ण त्याचं नाव आहे. कृष्ण हा शब्दच मुळात कृष्ण नावाच्या धातूपासून तयार झाला. कृष्ण कर्षती ती कृष्ण, हा जो सर्वांना आकृष्ट करून घेणार आहे त्याचं नाव आहे कृष्ण. तो सर्वांना वेधून घेण्याकरिता कृष्ण रूपात उभा आहे. इकडे जगन्नाथाच्या रूपाने उभा आहे. जगन्नाथाची मूर्ती मोठी विलक्षण आहे महाराज. आपण गेलो होतो ना जगन्नाथपुरीला, नुसता असा चेहरा आहे मोठा आणि हात असे आहेत एवढे एवढे, असं काय झालं असेल?
म्हणतात भगवंताच्या पत्नी आहेत ना 16,108, या सगळ्या पत्नीने एकदा रोहिणी मातेला गाठलं. रोहिणी माता जी बलरामाची आहे आणि तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही भगवंताच्या बाललीला प्रत्यक्ष पाहिल्या, तुम्ही गोकुळातच होता. बलरामाचं प्राकट्य झालं त्यावेळेला रोहिणी गोकुळातच होती ना महाराज. मग तुम्ही प्रत्यक्ष जवळून त्या लीला पाहिल्या, आम्हाला जरा सांगा ना. आणि मग रोहिणी माता त्यांना त्या लीला सांगू लागली. आणि ते ऐकत असताना त्यांनी विभोर झाले सर्वजण. भगवानही तिथे आले. सुभद्रा बरोबर होती, बलराम दादा सुद्धा होते. आणि घरात प्रवेश करायचा होता पण लीला ऐकायचं काम सुरू होतं. स्वतःच्याच लीला ऐकता ऐकता एवढा विभोर झाला की मी आल्याची चाहूल लागू नये म्हणून अंग चोरून उभा राहिला. म्हणून ती जी मूर्ती आहे ना अंग चोरून उभी राहिलेली आहे. तो स्वतःच्याच लीला स्वतः ऐकतोय रोहिणी मातेच्या मुखात. म्हणून अशी त्याची मूर्ती आहे महाराज. इथे विठ्ठलाच्या रूपात उभा आहे. का बरं असा उभा असेल? त्याचं कारण तो काळाला भीती दाखवतोय. खबरदार, माझ्या भक्तांकडे जर वाकड्या नजरेनं पाहाल माझ्याशी गाठ आहे. तो भक्तांना सांगण्याकरिता उभा आहे. शंकराचार्य वर्णन करून सांगतात प्रमाणम भवाब्धैर्यदम मामकानाम नितंबकराभ्याम धृतो येणत असणार. भक्तांना म्हणतोय भवसागराचं प्रमाण फक्त कमरे एवढंच आहे. जघन प्रमाण दावितो भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावितो. म्हणून भक्तांना भवलक्षण दाखवण्याकरिता कमरेवर हात देऊन उभा आहे. हे त्याचं लक्षणच आहे. तसं राजस्थान मध्ये जो उभा आहे त्याचं नाव आहे श्रीनाथ. आणि या श्रीनाथ भगवंतानं एक हात उंच केलेला आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. 12व्या स्कंधाकरता एवढं सांगतोय मी तुमच्या समोर. महत्वाचं आहे महाराज. एक हात कमरेवर ठेवलेला आहे आणि डावा हात असा उंच केलेला आहे. समान चरण ठेवून एक हात कमरेवर ठेवून डावा हात असा उंच करून भगवान उभा आहे. श्रीनाथ भगवान त्यानं हात उंच का केला असेल त्याचं कारण आहे. तो आपल्या भक्तांना सांगतोय या मला शरण या, मला शरण या. शरणागता शरण्य मीच आहे. म्हणून शरण येण्यास योग्य जर जगात कोण असेल तर मीच आहे. मला शरण या. म्हणून त्यांनी आश्रय देण्याकरिता उभा आहे. भक्तांना म्हणतोय माझ्या आश्रयाला या. म्हणून त्यांनी 12 स्कंध म्हणजे 12वा स्कंध जो आहे त्याला त्यांनी आश्रय लीला म्हणतात. आश्रय लीला म्हणून आश्रय देण्याकरिता भक्तांना उंच हात करून पालावतोय, बोलावतोय, जवळ या म्हणतोय. हा त्यातला भाव आहे. म्हणून 12वा स्कंध महत्वाचाच आहे. त्याच्यात भक्तिमय चिंतन करायला सांगितले. बारकाईने आपण वाचला पाहिजे 12वा स्कंध. वेळच पुरत नाही 12वा स्कंध सांगायला भागवत कथेमध्ये. पण त्याच्यात महत्वाचा मुद्दा सांगितला. कली मोठा भयंकर आहे. या कलीच्या त्रासाने भविष्यात लोक त्रस्त होऊन जातील. मग कलीच्या त्रासातून वाचण्याकरिता काय केलं पाहिजे? हात उंच करून सांगतोय माझ्या आश्रयाला या, कली त्रास देणार नाही. हा त्यातला भाव आहे. म्हणून त्याची शरणागती केली पाहिजे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. चिंता करू नका, तुमच्या सगळ्या पापांचा नाश करून मोक्ष प्राप्त करून देईन आश्वासन देतोय डावा हात उंच करून. म्हणून 12वा स्कंध म्हणजे आश्रय लीला आहे. अशा पद्धतीने या श्रीमद भागवतामध्ये 12 स्कंद आहेत. त्याच्यामध्ये 335 अध्याय आहेत, 18,000 श्लोक आहेत. अशी भागवताची संहिता. हे भागवत म्हणजे भगवंताची मूर्ती आहे. याला त्यांनी वाङ्मयीन मूर्ती म्हणायचं. वाङ्मयीन मूर्ती. देवाच्या 2 मूर्ती असतात. एक आहे अर्चना मूर्ती आणि दुसरी आहे वाङ्मयीन मूर्ती. समोर जर आपण पाहत असाल तर भगवान श्यामसुंदर तुम्हाला दिसतोय, जो शंकराचार्यांच्या मागे उभा आहे. भगवती राधा राणी सहित ही भगवंताची अर्चना मूर्ती आहे. त्याची अर्चना करता येते. षोडशोपचाराने त्याची पूजा केली जाते. त्याला अभिषेक केला जातो. त्याला वस्त्र आभूषण त्यांनी घातले जातात. 16 उपचारांना पूजा केली जाते. ही अर्चना मूर्ती. ती जशी भगवंताची मूर्ती आहे तशी श्रीमद भागवत ही सुद्धा भगवंताची मूर्तीच आहे. पण याला वाङ्मयीन मूर्ती म्हणायचं. ही वाङ्मय मूर्ती. वाङ्मय नाही बरं, वाङ्मय असं म्हणत जायचं. ही वाङ्मयीन मूर्ती आहे भगवंताची. म्हणून भगवानच भागवताच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट आहे. असं असणार हे भागवत. किती भागवताचा महिमा वर्णन करून सांगावा. फार श्रेष्ठ आहे भागवत. फार मोठा आहे भागवत. पण हे भागवत स्वतःच्या मुखानं कधीच स्वतःच मोठेपण सांगत नाही. कारण जे स्वतः मोठे असतात ना ते स्वतःच्या मुखानं स्वतःचा मोठेपणा सांगत नाहीत महाराज. आणि जे स्वतःच्या तोंडानं स्वतःचा मोठेपणा गातात ना ते वास्तविक मोठे नसतात. फक्त मोठेपणाचे हाव त्यांच्या पोटात असतात. मोठेपणाकरिता हावरट झालेले असताना स्वतःच्या तोंडानं स्वतःच कौतुक करीत राहतात.
म्हणून आपलं स्वतःचं कौतुक एखादा माणूस करू लागला ना स्वतःच्या तोंडानं, त्याचं जास्त ऐकत जाऊ नये महाराज. कारण एखादा दोष अंगात यायची त्यांनी शक्यता असते दाट. म्हणून त्यांनी आत्मश्लाघा वाईट आहे, स्वतःचं कौतुक करून घेणं वाईट गोष्ट आहे, तो अहंकारच आहे. पण जी मोठी माणसं असतात ना, जास्त बोलत नाहीत आणि स्वतःचं कौतुक तर कधीच करत नाही. मी सुद्धा म्हणत नाहीत महाराज, आम्ही म्हणतात, मी सुद्धा म्हणत नाही. हा मी शब्द उच्चारायला सुद्धा त्यांना लाजल्यासारखं होतं, कोणीतरी फटका मारल्यासारखं होतं मी म्हणत असताना. पण मी सुद्धा म्हणत नाहीत, एवढे लीन झालेले असतात. पण बडा बढाई ना करे, बडा न बोले बोल, रहीमन हिरा कब कहे, लाख हमारा मोल. बडा बढाई ना करे, जो मोठा असतो तो स्वतःच मोठेपण वर्णन करून सांगत नाही. बडा न बोले बोल, मोठा मनुष्य स्वतःच वर्णन करीत नाही. रहीमन हिरा कब कहे, लाख हमारा मोल. 1 लाख रुपये किमतीचा हिरा असावा, त्यानं चमकावं, प्रकाशमान व्हावं, दुसऱ्याला प्रकाशित करावं, असा असणारा हिरा. पण तो कधीच म्हणत नाही मी एवढा श्रेष्ठ आहे म्हणून. रहीमन हिरा कब कहे, लाख हमारा मोल. म्हणून मोठी माणसं स्वतःचं वर्णन करीत नाही. भागवत मोठा आहे, या भागवतानं स्वतःचा महिमा स्वतः सांगितला नाही, मग या भागवताचा महिमा दुसऱ्यांनी सांगितला. दुसऱ्या कोणी सांगितला? बाकीच्या पुराणांनी सांगितला. 2 पुराणांमध्ये भागवताचं महात्म्य आलं महाराज. एक आहे पद्म पुराण आणि दुसरं आहे स्कंध पुराण. श्रीमद भागवत कथेच्या सुरुवातीला पद्म पुराणामध्ये वर्णन केलेला भागवताचा महिमा आहे आणि श्रीमद भागवत कथेच्या शेवटी स्कंध पुराणामध्ये वर्णन केलेला भागवताचा महिमा आहे. स्कंध पुराणातलं महात्म्य बराच वेळेला कोणीच पाहत नाही, ते पाहायला वेळच मिळत नाही. पण सुरुवातीचं महात्म्य मात्र बराच वेळेला पाहिलं जातं, जे पद्मपुराणानं वर्णन करून सांगितलं. 6 अध्यायांमध्ये श्रीमद भागवत महात्म्य आहे, जे 6 अध्यायांमध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये भागवताची महती सांगितली, मोठेपण सांगितले, विशेषत्व सांगितले, महिमा सांगितला. काय सांगितला महिमा? 3 प्रकारानं भागवताचं महात्म्य वर्णन करून सांगितलं. कसं आहे भागवत, काय आहे भागवत, का श्रवण करावं भागवत, या भागवताच्या श्रवणाचं फल काय, फलाकडून विचार केला पाहिजे ना महाराज. जर फलच नाही कळालं तर मग प्रवेश कसा होईल? महत्वाची गोष्ट आहे, आपण संसारी माणसं आहोत. आपण जीवनामध्ये कोणताही उपक्रम जर संसारातला करायचा ठरला, नोकरी, व्यवसाय, काही कारभार करायचा असेल तरी आधी विचार करतो याच्यातून इन्कम काय आहे, याच्यातून काय मिळणार आहे. नोकरी करायची म्हटलं तर पगार किती मिळणार आहे याचा आधी विचार असतो, मग नोकरी असते. व्यापार करायचा असेल तर फायदा किती होणार आहे याचा आधी विचार असतो, मग व्यापार केला जातो. हे जसं आहे ना, जसं संसारात आधी फल पाहिलं जातं, तसं परमार्थामध्ये सुद्धा आधी फल पाहिलं पाहिजे. याच्यातून मिळणार काय, नाही तर उगाच वेळ वायाला घालतो आता आपण. हे जर नाही कळालं तर वेळच वायाला गेल्यासारखं होईल. म्हणून कळालं पाहिजे, त्याचं फळ कळालं पाहिजे. काय फल आहे श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाचं, ते या महात्म्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. म्हणून श्रीमद भागवत महात्म्य श्री व्यासदेवजी महाराज पद्मपुराणात वर्णन करून सांगतात. आणि सगळ्यात आधी श्रीमद भागवत महात्म्य सांगत असताना वंदना करतायत, नमस्कार करतायत. तरी हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय नमस्कार केला भगवंताला. 4 प्रकारानं परमात्म्याचं वर्णन केलं, परिचय भगवंताचा करून दिला. भागवताचं महात्म्य पाहायचंय ना, कशाकरिता भागवत पाहायचंय म्हणे? भगवंताच्या प्राप्ती करता. मग ज्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचे तो कसा आहे हे आधी कळायला नको का? नाहीतर जवळ आला तरी कळणार नाही. एखाद्या माणसाचं फार नाव ऐकावं, फार मोठा मनुष्य आहे, फार श्रेष्ठ आहे, फार त्याचं वर्णन ऐकलं आणि एवढं सगळं ऐकून झालं पण त्याला कधी पाहिलंच नाही. आणि कर्मधर्म संयोगानं तोच मनुष्य आपल्या शेजारी येऊन बसावा आणि आपल्याला त्याचा परिचय नसावा. बऱ्याच वेळेला आपण त्याचा रागराग सुद्धा करण्याची दाट शक्यता आहे, आपल्या मनात त्याच्याविषयीचा आदर असून सुद्धा. कारण परिचय नाही ना महाराज, हाच आहे तो, असा परिचय नाही. महत्वाची गोष्ट आहे, परिचय झाल्यानंतर कळतो की अरे हे आहे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून परिचय झाला पाहिजे. ज्या भगवंताची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे त्याचा परिचय सांगितला पाहिजे. व्यासदेवजी परिचय सांगतायत, त्याच्या स्वरूपाचा परिचय सांगतायत, त्याच्या कार्याचा परिचय सांगतायत.
त्याच्या स्वभावाचा परिचय सांगतायत, त्याच्या नावाचा परिचय सांगतायत. काय आहे परमात्मा? आधी सांगितलं त्याचं स्वरूप, म्हणून देव कळावा महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा ऐका. देव पाहिजे ना सगळ्यांना, पण देव जर पाहिजे असलं तर आधी कसा आहे हे कळालं पाहिजे. काय आहे तुमच्या देवाचं स्वरूप? तुम्हाला जर कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. जर माहीतच नसलं तर कसं काय सांगते? आधी माहीत करून घेतलं पाहिजे. परिचय, स्वरूपाचा परिचय. देवाचं स्वरूप कसं आहे? पण सच्चिदानंद रूपाय, परमात्मा सच्चिदानंद रूप आहे, हे त्याचं स्वरूप आहे. हा स्वरूपाचा परिचय. सत्य आहे परमात्मा. कालही तोच सत्य होता, आजही तोच सत्य आहे, उद्याही तोच सत्य राहणार आहे. त्याच्या वाचून या जगतामध्ये सत्य दुसरं काहीच नाही, तो एकटाच सत्य आहे. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करून सांगतात. सत्य तू सत्य तू सत्य, सत्य तू सत्य तू सत्य, सत्य तू सत्य तू सत्य, सत्य तू सत्य सत्य तो विठ्ठला, कागा हा दाविला जगदाभास किंवा जगदाकार. काय म्हणायचं असेल म्हणा. तूच सत्य आहेस. काल तूच सत्य होता, तीनदा सत्य म्हणतात. त्याचं कारण एवढंच आहे, तू कालही सत्य होतास, आज तूच सत्य आहे, उद्या तूच सत्य राहणार. बाकीचं सगळं जाणारच आहे. नवे नवे झालंच नाही, जाणार कसं म्हणावं? झालंच नाही, पण झालंच नाही हे किती लोकांना झेपेल? झेपत नाही ना महाराज. म्हणून आजातवादाच्या भूमिकेत जाऊन पाहिलं तर झालंच नाही. माऊली वर्णन करून सांगतात. ते म्हणतात गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे ख पुष्पकी. गंधर्व दुर्ग काय पाडावे? लहान मुलांना नादवण्याकरिता लोक ढगातले किल्ले दाखवतात ना, ते बघ तो किल्ला गंधर्वाचा किल्ला आहे. आपण पाडायला जाऊ, अरे आधी व्हावा मग पाडावा. झालाच नाही तर पाडशील कुठून? शशविषाण काय मोडावे. शश म्हणजे ससा आणि विषाण म्हणजे शिंग. सशाला किती शिंग असतात आपल्याकडे? वेगवेगळ्या भागात वेगवेगळे असतात महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? किती असतात? काहीच म्हणत नाहीत तुम्ही? नसतातच. सशाला शिंगच नसतात. सशाला शिंगच नाहीत तर मोडायचं काय काम आहे महाराज? नाहीच. आणि मग होवावे मग तोडावे ख पुष्पकी. आकाशाला फुलं यावे तर मग तोडावे ख पुष्प. हे जसं नाहीच तसं जगत नावाची वस्तू नाहीच. न झाला प्रपंच, आहे परब्रह्म. अहम सोहम ब्रह्मा कळले. प्रपंच एक झाला होता, ते तो समूळ मिथ्या वार्ता. न होईल मागुता कदा कल्पांती घडेना. हे कळेल महाराज, पण केव्हा? जेव्हा नवलाचा सूर्य आपल्या जीवनात उदयाला येईल तेव्हा. मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडायशू अद्वय अब्जिनी विकासू वंदू आता. या विश्वाचा आभास मावळविणारा सूर्य आपल्या जीवनात प्रगट व्हावा. हा भौतिक सूर्य प्रगट होतो, उदयाला येतो आणि तो जगत दाखवतो. पण त्याच्यापेक्षा विलक्षण असणारा एक सूर्य आहे जो उगवतो आणि त्याच्या उगवण्यानं जगत मावळतं. तो सूर्य जर कोण असेल तर श्री गुरु रूपी सूर्य आहे. तो बोध रूपी सूर्य आहे. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. असा दिव्य असणारा तो सूर्यच आहे महाराज, जो प्रगट झाला की जगत नावाची वस्तूच मावळून जाते.
झालंच नाही जगत हे प्रत्यक्ष अनुभवाला येतं. महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यात पदार्पण केलं पाहिजे. जगताला पाहणारे तिघे आहेत. जसं मृगजळ दिसतं ना, मृगजळ दिसे साचपणा ऐसे आणि खोटियाचे पिसे उर फुडी. खोटियाचं पिस म्हणजे वेळ. हरण असतो की नाही, हरणाला मृगजळ खरं वाटतं. मला मृगजळ म्हणजे काय, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोखर भूमीवर प्रखर सूर्यकिरणांचा स्पर्श झाला की त्या भूमीवर त्यांनी जळया दिसतात आणि त्या जळ्या म्हणजे प्रत्यक्ष पाणीच असल्यासारखं वाटतं. पण कोणाला, हरणाला. सगळ्यांना दिसतं महाराज पाण्यासारखं, पण सगळ्यांना ते तसं वाटत नाही. हरणाला खरं वाटतं आणि खरं वाटून हरण पळू लागतो. ओरिजिनल पाणी वाहत असतो ओढ्याला, त्याला तहान लागलेली असते. तो म्हणतो एवढं पाणी सोडून हे का फिरतोस. पण ओढा ओलांडून जातं हरण, उड्या मारून जातं, त्या पठारावर जातं महाराज जिथे झळाया दिसतात. मग तिथे त्यांनी पाणी नसतंच मुळात, आणि मग पाणी पाणी करून ऊर फुटून हरण मरून पावतो. पण खोटियाचे पिसे, मृगजळ खोटच आहे पण खरं वाटत होतं. साचपणा ऐसे, त्याचं पिस लागलं म्हणून ऊर फुटून मरतो. ऊर फुडी महत्वाची गोष्ट आहे. हरणाला खरं वाटतं. सामान्य माणसानं जर पाहिलं तर त्याला खोटं वाटतं महाराज. नाही तर मृगजळावर कोणी ऊसाची शेती केलेली पाहिली का, काही साळी केळी कोणी लावलेली पाहिली का, मुख्या मृगजळाला पाहून अजिबात नाही. म्हणून मृगजळाला सामान्य मनुष्य खोटं समजतो, म्हणजे त्याला ते खोटं वाटतं. तुम्ही ऐकतात का सर्वजण? त्याला पाहणारी तिघे जण, एक हरण, दुसरा सामान्य मनुष्य आणि तिसरा जो सर्व साक्षी असणारा देव सूर्य, ज्याच्यामुळे मृगजळ प्रतीतील येतं सूर्य. तिघे आहेत. पण ऐका माझं म्हणणं, हरणाला मृगजळ खरं वाटतं, सामान्य माणसाला मृगजळ खोटं वाटतं आणि सूर्याला मृगजळ दिसतच नाही. आलं? हा झाला दृष्टांत. आता द्राष्टांत सांगतो, म्हणजे सिद्धांत सांगतो. ऐका, सिद्धांत असाच आहे. दिसणारं जे जगत आहे हे आज्ञानी जीवाला खरं वाटतं, जसं हरणाला मृगजळ खरं वाटतं. आज्ञानी जीवाला खरं वाटतं हे जगत खरं आहे, जगत सत्यत्वाचा अनुभव त्याला आहे, तो म्हणतो खरंच आहे. मुमुक्षुला जर विचारत असाल तर मुमुक्षुला शास्त्र श्रवण झालेलं आहे, त्याला ज्ञान झालेलं आहे, शब्दबोध प्राप्त झालेला आहे आणि त्या बोधानं त्यांनी महाराज त्याला कळालेलं आहे की हे संपूर्ण दिसणारं जगत खोटं आहे. रज्जू सर्पाकार भासले जगदंबर, खोटा आहे म्हणतो, मिथ्या आहे म्हणतो, जगत मिथ्या असा त्याचा अनुभव आहे. आणि महापुरुषांना जर विचारलं जगत कसं आहे तर ते म्हणतात कुठं आहे जगत, दाखवा. त्यांना जगत दिसतच नाही. आज्ञाने जीवाला खरं वाटतं, मुमुक्षुला ते खोटं वाटतं आणि महात्म्याला ते दिसतच नाही. जसं सूर्याला मृगजळ दिसत नाही तसं त्याने महात्म्याला जग दिसतच नाही. हा त्याचा भाव आहे, हे त्याचं दिव्यत्व आहे. तुम्हाला कळतंय ना पण मी काय सांगतो ते महत्वाचं आहे महाराज. हे कळून घेण्यासारखंच आहे. याच्याकरिताच भागवत कथा ऐकायची. भगवंताचा परिचय व्हायला नको का, तो करून घेण्याकरिताच सांगतोय. म्हणून जगत नावाची वस्तू झालीच नाही. अजातवादाची भूमिका आहे. लोकांना अजातवाद कळत नाही म्हणून खाली यावं लागलं थोडस, मग विवर्तवाद सांगावं लागलं. तोही कळाला नाही मग सृष्टीवाद सांगितला. तोही नाही कळाला मग सृष्टी दृष्टीवाद सांगितला. तोही नाही कळाला मग आरंभवाद सांगितलं. म्हणे मग आता ऐका, असं झालं जगत. असं सांगायची वेळ येते. जगत नावाची वस्तू झाली नाही, परमात्माच आहे. आदि मध्य आणि अंत तीनही ठिकाणी परमात्माच आहे. अमृतानुभव जर तुम्ही पाहत असाल तर मूलाग्राय मध्याय मूल मध्याग्र मूर्तये मौलिक ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात. सगळ्या ठिकाणी एक परमात्माच व्याप्त आहे. अन्वय व्यतिरेकानं त्याला पाहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी बारकाईने विचार करण्याच्याच आहेत, त्या सहजासहजी समजणाऱ्या नाही. म्हणून त्यांनी सत्य जर काय असेल तर परमात्माच सत्य आहे, त्याच्या वाचून दुसरं काही सत्य नाही. सत्य हे परमात्म्याचं स्वरूप आहे. स्वरूपाचा परिचय, दोन प्रकारानं परिचय परमात्म्याचा पाहिला पाहिजे. एक स्वरूप लक्षण पाहिलं पाहिजे आणि दुसरं तटस्थ लक्षण पाहिलं पाहिजे. स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. तटस्थ लक्षण म्हणजे काय, हा विटेवर उभा आहे ना परमात्मा, याला तटस्थ लक्षणानं पाहिलं पाहिजे. तटस्थ लक्षणात हा पाहता येतो. आणि स्वरूप लक्षण म्हणजे सच्चिदानंद रूप हे त्याचं स्वरूप आहे, स्वरूप लक्षणानं पाहिलं पाहिजे. लक्षणच जर करायचं असेल तर निर्दुष्ट असलं पाहिजे. त्याच्यामध्ये तीन प्रकारचे दोष नसावेत. एक आहे अतिव्याप्ती, दुसरी आहे अव्याप्ती, तिसरा आहे असंभव. हे तीन दोष रहित असणारं जे असतं त्याचं नाव आहे निर्दुष्ट लक्षण. म्हणून परमात्म्याचं स्वरूप लक्षण आहे पाहिलं पाहिजे निर्दुष्ट.
आणि तटस्थ लक्षण पाहिलं पाहिजे. या श्लोकामधून दोनही प्रकारानं परमात्म्याचं लक्षण सांगतायत, परमात्म्याचं वर्णन सांगतायत. सच्चिदानंद रूपाय, परमात्म्याचं स्वरूप सांगितलं, स्वरूप लक्षण. परमात्मा कसा आहे म्हणजे सत्य आहे. परमात्मा कसा आहे म्हणे चैतन्य स्वरूप आहे. परमात्मा कसा आहे म्हणे आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय हे परमात्म्याचं स्वरूप आहे. काय काम करतो तुमचा परमात्मा? मग दुसरं वर्णन करून सांगितलं, परिचय दिला दुसरा, विश्वोत्पत्त्यादि हेतवे. विश्वाला निर्माण करतो परमात्मा, त्याच्यापासून विश्व प्रगट झालं. वास्तविक त्याला जर विचारलं तर तो म्हणतो हे मजचे स्तव झाले, परिम्या नाही केले. आयसेजेनी जाणीतले तो सुटला, हे माझ्यापासूनच झालं पण मी काहीच नाही केलं. असं ज्यानं जाणलं तो सुटला म्हणतात. म्हणून तो परमात्माच आहे महाराज, सर्वाधिष्ठान आहे. तो सर्वांचा अधिष्ठान आहे. संपूर्ण जगत त्याच्यावर आध्यस्थ प्रतीतीला येत आहे. हा अज्ञानानं संपूर्ण जगताचा भार या सर्व अज्ञानी लोकांच्या समोर डोळ्यासमोर दिसतोय. म्हणून जगत प्रतीतीला आलं, त्याची संगती लावण्याकरिता अशा प्रक्रिया करून सांगाव्या लागल्या. विश्वाला निर्माण केलं पण कोणी निर्माण करणार असलं पाहिजे म्हणजे ईश्वर. ईश्वर या जगताचा अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. तो या जगतामध्ये अभिन्न रूपानं व्याप्त आहे. तो या जगताचं निमित्त आहे. तो या जगताचं उपादान कारण आहे. अभिन्न निमित्त उपादान कारण परमात्माच आहे. त्याच्याकरिता दृष्टांत दिला पूर्ण नाभीचा. पूर्ण नाभी म्हणजे कोळी नावाचा किडा. तो काय करतो, स्वतःच्या लाळीपासून जाळं तयार करतो आणि त्याच्यावर खेळत राहतो. त्याचं भक्ष्य सापडवत राहतो. जर भक्ष्यच मिळालं नाही, फार भूक लागली तर ते जाळच खाऊन टाकतो. परत त्याच्याच तो लाळीतून प्रकट करतो आणि तोच त्याला खाऊन टाकतो. तसा ईश्वर आहे. प्रसवाला विश्व तोची होय सर्व जाणता. संपूर्ण विश्वाला निर्माण करतो, त्याच्यापासून संपूर्ण विश्व निर्माण होतो. विश्वोत्पत्त्यादि हेतवे असं त्याला म्हटलं. त्याचा परिचय आहे. काय काम करतो देव म्हणे विश्व निर्माण करतो. महाराज वर्णन करून सांगतात, जयापासून सकाळ